दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणा सातत्याने या सरकारकडून दिसते हे वेदना देणार आहे. मग ते शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, कुठल्या समाजाच्या बाबतीत, कुठल्या राज्याच्या बाबतीत. दुर्दैव आहे की इतकी सत्ता या सरकारला झाली आहे की त्यांच्यातला असंवेदनशीलपणा पूर्णपणे कुठेतरी संपलेला आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, काही करून सत्तेमध्ये या आणि सत्ता आल्यावर लोकांची सेवा नाही यांच्याकडून होत. यांच्याकडून फक्त असंवेदनशीलपणे ज्या लोकांच्यामुळे आज ते आहेत त्या लोकांचा अपमान करणं किंवा चुकीची माहिती देणं हे सातत्याने होतं. काही पण ज्या पद्धतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त ठिकठिकाणी जे कार्यक्रम घेत आहेत त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आणि म्हणजे जे भाषण काल झालं त्या भाषणामध्ये सुद्धा असं दिसून आलं की काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या प्रगतीला खिळी लागली किंवा हिंदुत्व जे आहे त्या हिंदुत्वाला गालबोट लावलं गेलं जाणीवपूर्वक असं एकूण त्यांच्या भाषणामध्ये दिसून आलं. ह्याच्यातच काँग्रेसचं यश आहे. जर 12 वर्ष सत्तेत असल्यानंतर आजही काँग्रेसलाच नावं ठेवण्यात येतात आणि त्याच्यातच त्यांना आनंद मिळत असते, ह्याच्यापेक्षा काँग्रेसचं काय मोठं यश मला सांगा. जर 12 वर्ष आम्ही सत्तात असतो तर कशाला आम्ही दुसऱ्याबद्दल बोललो असतो. आम्ही 12 वर्ष केलेल्या कामाबद्दल बोललो असतो ना. 12 वर्ष जर आमच्या विरोधकांनाच आम्ही नावं ठेवत बोललो, ह्याच्यात विरोधकांचंच यश आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर काँग्रेस पक्षाचं खूप मोठं यश आहे की काही झालं तरी काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं कुठलंही भाषण किंवा कार्यक्रम संपत नाही. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, ती कर्जमाफी फसव्या स्वरूपाची आहे असं म्हटलं जात आहे. 2017 आणि 2019 या 2 वर्षांमध्ये जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना सुद्धा लाभ दिला जाईल असं म्हटलं जात आहे. परंतु हे बैठकीच्या आतमधली वक्तव्य होती, प्रत्यक्षात ते होणार आहे किंवा नाही असं काही होऊ शकत नाही. या कर्जमाफीबद्दल सरकारकडून काहीच अजून स्पष्टता आलेली नाही. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्या प्रेसच्या माध्यमातून कर्जमाफी कशी एक्झॅक्टली होणार आहे, काय त्यांचे निकष आहेत. नाहीतर हे परत लाडकी बहीण योजनेसारखं होऊ नये. कारण का लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बघताय जवळपास 80 लाख ते 1 कोटी महिलांची नावं त्यांनी कट केलेली आहेत. म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी आणि 2.5 कोटी त्यांनी आधी इलेक्शनच्या वेळेस फायदा दिला आणि त्याच्यानंतर 80 लाख ते 1 कोटी जवळपास आत्ता त्यांचा नंबर 1,12,00,000 आहे आणि त्यांची वेबसाईट 1,12,00,000 सांगते आणि सरकार सांगतं 1,60,00,000. त्याच्यामुळे इलेक्शनमधला नंबर आणि आजचा नंबर ह्याच्यात केवढी मोठी तफावत आहे तुम्ही बघताय. आणि KYCचं कारण दिलं जातं. म्हणजे मला हसूच आलं जेव्हा ते म्हणले अरे KYC भरलं नाही. अहो KYC जनधन योजनेचा एवढा गाजावाजा केला या सरकारने. जनधन योजनेमध्ये किती अकाउंट आज ॲक्टिव्ह आहेत किंवा किती अकाउंट बंद झाली आहेत. मग तीच KYC आधार कार्ड आणि ही लाडकी बहीण योजना हे का नाही जोडण्यात आलं. जे काम मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय यशस्वीपणे सुरू केलं मग का महाराष्ट्र सरकार इथे करू शकत नाही हा मोठा प्रश्न आहेच ना. आणि त्याचबरोबर जसं लाडकी बहीण योजनेमध्ये फसवाफसवी झाली तशीच अजून कुठलीही स्पष्टता या कर्जमाफीमध्ये नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे त्यांना विनंती करते की काय तुम्ही नक्की करणार आहात, कशी कर्जमाफी करणार आहात, कोणाला होणार आहे, या सगळ्याची माहिती पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला द्यावी. त्यांना सांगा हे सगळे प्रश्न काँग्रेसच्या सिनियर लिडरशिपशी बोलावं. कारण का मी मागच्या वेळेस इंडिया अलायन्सच्या मीटिंगला गेले होते तेव्हा राहुलजी, वेणुगोपालजी वगैरे सगळे मला भेटले. आमची सविस्तर चर्चा झाली आहे. माझी हर्षवर्धन सपकाळांची सविस्तर चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे पुण्याच्या काँग्रेसमध्ये कुणालाही काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला विचारावे. कारण का दुसऱ्या पक्षाचं मी कसं सांगणार ना. आमचा पक्ष वेगळा आहे, काँग्रेस पक्ष वेगळा आहे. त्याच्यामुळे जे काही काँग्रेसचे प्रश्न असतील ते त्यांनी इंटरनली त्यांच्या नेतृत्वाला विचारले पाहिजे.
राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात. आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो. म्हणजे या अनुषंगानं काल दिल्लीमध्ये आपण जर बघितलं तर तृणमूलच्या ज्या नेत्या आहेत त्यांची आणि ममता दीदींची यांची भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान सुद्धा तृणमूल काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विसर्जित केली जावी अशा संदर्भातल्या बातम्या बाहेर आल्या की असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. एकतर ती मीटिंग सोनियाजी आणि ममता दीदींमध्ये होती, मी त्या मीटिंगमध्ये नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या दोघींमध्ये काय चर्चा झाली हे त्याच दोघींना माहिती, मला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे त्या दोघींचं जोपर्यंत ऑफिशियल काही स्टेटमेंट त्याच्याबद्दल येत नाही त्याच्या तिराईतमधून मी कसं काय सांगणार. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात नाही, परंतु त्याचा अन्वयार्थ असा होता की जे ज्या ज्या पक्षांची मोडतोड झाली, म्हणजे आपण महाराष्ट्रात बघितलं तर शिवसेनेचे दोन पक्ष झाले, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले. अशा वेळेला जर सगळ्या समविचारी पक्षांनी एकत्रित यावं, नुसतं एकत्रित येऊ नये तर काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं अशा पद्धतीची एक बघा, सूचना आणि भावना मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दिल्लीत काय चर्चा झाली, इंडिया अलायन्सच्या मीटिंगला मी होते त्याच्यापर्यंत मला माहिती आहे. पण दीदींमध्ये आणि माननीय सोनियाजींमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, मी तिथे नव्हते. आणि काँग्रेस पक्ष किंवा तृणमूलमध्ये मला काही वेगळं काही सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे माध्यमांमध्ये काय येतं आहे हे ह्याच्यावर मी कसं बोलणार जेव्हा 2च लोक त्या मीटिंगमध्ये होते. अभिजित दबके अमेरिकेमध्ये त्यांची मोदींसोबत भेट झाली आणि त्या संदर्भात फोटो राऊत साहेबांकडे आलेले आहेत. त्या सांगण्यावर नाही सगळी काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू असल्याचा देखील अप्रत्यक्ष आरोप होत असले तर राऊत म्हणाले. आपण याकडे कसं पाहता? पुण्यात देखील आंदोलन होणार आहे, हे झालेलं आहे, देशभर आंदोलन हे करणार आहे. नाही, ह्याची माहिती मी राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये मीही ऐकली. त्याच्यामुळे मी अर्थातच राऊत साहेबांना फोन करून काय नक्की झालंय किंवा काय त्यांना कोणी कळवलंय ह्याची माहिती मीही घेणार आहे. ते धक्कादायक माहिती अशी पुढे येते की 9 तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईतून दिल्लीला प्रवास करत असताना पुन्हा एकदा BSR ऑपरेटिंग जी कंपनी आहे त्या कंपनीच्या विमानानं प्रवास ते करत होते. परंतु त्यांचं विमान जे ते 5 वाजताचं होतं, जे 2 तास उशिरानं म्हणजे 7 वाजता, म्हणजे कुठला तरी तांत्रिक बिघाड आल्यानंतर उशिरा उठलं असं कळतंय. वारंवार ज्या कंपनीचा विमानातून अपघात अजित पवारांचा झाला त्याच विमान कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टमने म्हणा किंवा विमानाने म्हणा प्रवास करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कारण त्याच्यावर तुमच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार वारंवार आरोप करतायत आणि ते तुमचं कुटुंबीय सुद्धा आहे. कुटुंबीय म्हणून तुम्हाला काळजी वाटते नेमकं काय? नाही, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला खरंच याची माहिती नाही, कारण का म्हणजे असं झालं असेल हे मी तुमच्याचकडून ऐकते. त्याच्यामुळे अर्थातच तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं असेल म्हणजे मला तर पार्थ किंवा वहिनी किंवा सुनील तटकरेजी यांना अर्थातच काळजी वाटली. जर टेक्निकल फॉल्ट झाला असेल तुम्ही म्हणताय तरी अर्थातच चिंताजनकच विषय. कारण का एखाद्या विमानात आपण बसतो आणि त्याच्यात जर टेक्निकल फॉल्ट आला असेल तर हे अतिशय चिंतेची बाब आहे पहिली. कारण का कुठलीही म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी गाडी असेल, रेल्वे असेल किंवा विमान असेल ह्याच्याबद्दलच्या सुरक्षिततेबद्दल सातत्याने मी स्वतः संसदेतही बोलते आणि तुमच्याशी अनेक वेळा बोलले. आता ही जी कंपनी आहे ह्याच्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत राहत आहेत. पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आता ते खरंच वहिनी त्या विमानाने गेल्या आहेत का नाही मला माहिती नाही. कारण का माननीय प्रधानमंत्र्यांनीच एक आवाहन केलं आहे सगळ्यांना ऑस्टेरिटीचं, म्हणजे कमी खर्च. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही प्रायव्हेट विमानाने जाते का नाही किंवा हेलिकॉप्टरने जाते, ताफे तुमच्या चॅनलवर दिसतात. त्याच्यामुळे ताफे अजून फिरत आहेत हे दिसतंय. पण प्रायव्हेट विमानाने वहिनी गेल्या का नाही किंवा कोणी हेलिकॉप्टर हे सरकार वापरते का नाही मला ह्याची माहिती नाही. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की सगळ्यांनी सगळे खर्च कमी करा. आणि तो प्रयोग आम्ही सगळेच प्रांजळपणे करतो आहे. कारण का हा विषय वहिनी प्रायव्हेट विमानाने गेल्या हा नाही आहे, हा लार्जर कॉन्टेक्स्टसाठी. म्हणजे की आज तेलाची काय परिस्थिती आहे, महागाई काय झालेली आहे, तेल कमी आहे. त्याच्यामुळे हा म्हणजे जे माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं, म्हणजे मी एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते का हा काही प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही. पण माझे जे व्याही आहेत त्यांनी नागपूरचं रिसेप्शन पुढे ढकललं. कारण का त्यांच्याकडे 3-4 हजार लोक येणार होते. मग त्यांचं म्हणलं की माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याच्यामुळे मग आपण लग्न आता आहे ठरलं आहे तर आपण करूया वेळेवर, पण रिसेप्शन कधी करता येतं. तर रिसेप्शन लखानी फॅमिलीनी पुढे ढकललं आहे, ऑस्टेरिटी माननीय प्रधानमंत्री म्हणाले म्हणून.
त्याच्यामुळे हे प्रायव्हेट प्लेन किंवा हेलिकॉप्टरचं काय मला माहिती नाही, पण 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की खरंच ते विमानाने गेले का नाही हे मला माहिती नाही, त्याच्यात टेक्निकल स्नॅग आला का नाही हे मला माहिती नाही, पण जर टेक्निकल स्नॅग आला असेल तर हे चिंताजनक आहे. आणि या चार्टर्स आणि ह्याचा मेंटेनन्सचा वारंवार हा उल्लेख आणि डेटा सांगतो. म्हणजे दादाचे ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला याची अनेक उत्तरं अजूनही आमच्याकडे नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून, एक बहीण म्हणून अर्थातच त्याची उत्तरं मला हवी आहेत. आज नाही उद्या पण उत्तरं हवी आहेत जी आम्ही प्रत्येक वेळेस मागतो संसदेमध्ये. कारण का दादा फक्त माझा भाऊ नव्हता, या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. ज्या पद्धतीने ते क्रॅश झालं, मग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम होता का, मग त्याला जबाबदार कोण, ह्याची उत्तरं तर द्यावी लागतील. आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरावर हा दिवस येऊ नये. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स हे चिंताजनक आहे. आणि मी स्वतः वहिनींना आई प्रेस झाल्यावर नक्की त्यांच्याकडून माहिती घेईन. कारण का हे चिंताजनक आहे की आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती जर एखाद्या चार्टरने जात असेल आणि त्याच्यात टेक्निकल स्नॅक झाला असेल ते अर्थातच चिंताजनक आहे. नाही बघा, त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय डिस्कशन भारतीय जनता पक्षावर झालं आहे हे मला कसं माहिती असेल. मी दुसऱ्याच्या घरात कशाला जा. नाही, त्यांच्या गटात कोण नेता होणार आहोत त्यांनी ठरवायचं ना निर्णय. आमच्या पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेब हे आमचे नेते कालही होते, आजही आणि उद्याही राहणार. आता त्यांच्या गटामध्ये दादा गेल्यानंतर त्यांनी कुणाला नेता मानायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोण सांगणार. प्रत्येकाने आपला नेता आपण ठरवायचा असतो. आमचा नेता आम्हाला माहिती आहे, त्यांचा नेता कोण आहे हे त्यांनी ठरवावं. पुन्हा माहिती अशी येते की लाडकी बहीण ज्याचा तुम्ही उल्लेख केला, सामाजिक न्याय विभागातून पुन्हा 344 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळता करण्यात आल्याची माहिती मिळते. याच्यापूर्वी सुद्धा संजय शिरसाट त्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्या विभागाचा निधी पळवला गेला होता. आता दुसऱ्यांदा त्यांच्या विभागाचा निधी पळवला गेला. आता वर्तमानपत्रात आणि माध्यमातून अशी माहिती मिळते आहे की सर्व शिक्षा अभियान असेल, सर्व शिक्षा अभियान म्हणजे शिक्षणाचे पैसे आणि सामाजिक न्यायाचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जातात असं सातत्याने हे माध्यमातून आणि वर्तमानपत्रात ही सगळी माहिती येते. हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ही गोष्ट मी आज नाही गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अडचणीत आहे. ह्याच्याबद्दल जे टेक्नोक्रॅट्स आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, जे तर अर्थतज्ज्ञ आहेत, ह्या सगळ्यांना बोलवा. महाराष्ट्रात अतिशय चांगले अर्थतज्ज्ञ आहेत. ते सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अर्थतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्राचं आर्थिक धोरण हे ठरवलं गेलं पाहिजे. योगायोगाने हे केंद्र सरकारमध्ये पण आजची जी आर्थिक देशाची परिस्थिती आहे ती अतिशय अडचणीतली आहे. मी वारंवार माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, या आर्थिक परिस्थितीवर मन मोकळेपणे चर्चा करूया. कारण का देश टिकला तरच बाकी सगळे टिकतील. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे देश पहिला. मला असं वाटतं की एखादी भाषा येणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि चांगलीच गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र सरकार हे करत असेल तर त्याचं स्वागतच करेल. पण त्याचबरोबर ती यंत्रणा ही चांगल्या पद्धतीनेही चांगली पाहिजे. काल तुमच्याच चॅनल सगळ्यांवर पाहिलं, एखाद्या सिनियर सिटीजनला कुठल्या तरी चालकाने मारलं. हे मान्य नाही आम्हाला. आणि ह्याच्यावर नुसतं मारून काय उपयोग नाही. त्याच्यावर म्हणून मी वारंवार जे म्हणते, जे अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना आवडत नाही, की वर्दीची भीतीच कमी झाली आहे राज्यात. आता एवढं मी पुण्याच्याबद्दल बोलले. मला माननीय अमितेश कुमारजी जे CP आहेत पुण्याचे, त्यांनी मला एक 8 पानी पत्र लिहिलं. ते मी CC करणार होते माननीय होम मिनिस्टर अमितभाई शाह आणि माननीय देवेंद्रजींना. कशासाठी मी CC करणार होते? कारण का जो डेटा मला त्यांच्या डिपार्टमेंटला आला त्याच्यावरच मी बोलत होते क्राईमबद्दल. जे चॅनलवर दिसतं, वर्तमानपत्रात येतं आणि भारत सरकार आणि केंद्र सरकारचा डेटा सांगत होता की पुण्यात क्राईम वाढतं.
जर ह्या पुणे शहराच्या CPंना कमिशनर ऑफ पोलीसला वाटत असेल की ही माहिती चुकीची आहे, तर जसं त्यांनी मला पत्र लिहिलं तसं त्यांनी देशाच्या आणि राज्याच्या होम मिनिस्टरलाही कळवायला पाहिजे. त्यांनी नाही कळवलं. मी पत्र तयार केलं आणि प्रिय अमितभाई शाह लिहिणार तेवढ्यात पुण्यात परत गोळीबार झाला. मागच्याही आठवड्यात झाला, काल रात्री झाला. मी कसं अमितभाई शहांना पत्र लिहू आणि कसं पुण्याच्या CPला डिफेंड करू? माझी इच्छा आहे त्यांना डिफेंड करायची. त्यांनी एवढा मला 8 पानी पत्र पाठवलं. मी ते सगळं अमितभाई शाह आणि देवेंद्रजींना पाठवणार होते, पण मला असं वाटलं की मी हे पत्र लावीन, देवेंद्रजी आणि अमितभाई विचारतील ना, सुप्रिया सुळे तुम्ही एवढी बाजू घेताय CP पुण्याची, काल तर गोळीबार झाला, कुठल्या तोंडाने तुम्ही CPला डिफेंड करताय? बरोबर आहे की नाही? तुम्ही माझी पण बाजू विचारून बघा ना. त्याच्यामुळे मी अमितभाईंना पत्र लिहिलं नाही. ते तुम्ही पुण्याचा उल्लेख केला. तुमचे आमदार रोहित पवार आणि त्याचबरोबर आपल्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी या सेक्रेटरीला भेटायला गेले होते एक्साईज डिपार्टमेंटला. पुण्यामध्ये कोल्हापूरला जी पार्टी झाली, त्याला खरं तर ती रेव पार्टी होती, पण तिला हाऊस पार्टी असं सांगितलं जात आहे. 150हून अधिक लोक त्या ठिकाणी उपस्थित असताना त्या हाऊस पार्टीला एक्साईज डिपार्टमेंटने परवानगी दिली असं कळत आहे. आणि तिथल्या केवळ 29 लोकांची टेस्ट करण्यात आली की त्यांनी ड्रग्ज घेतले किंवा नाही. उर्वरित लोकांना सोडून देण्यात आले. सूत्रांची अशी माहिती मिळते की त्यात उद्योगपतींची मुलं, मोठमोठ्या राजकारण्यांची मुलं असल्यामुळं त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. एवढ्या गंभीर प्रकाराबद्दल पुणे पोलीस मात्र फारशी कारवाई करताना दिसत नाही. पुणे पोलीसबद्दल मी आत्ताच सविस्तर बोलले. आणि जर एक्साईज डिपार्टमेंटने कुणाचीही मुलं अशी सोडली असतील तर हे अतिशय गंभीर आहे. सगळ्यांच्याच घरात मुलं असतात आणि एक्साईज डिपार्टमेंटने अर्थातच त्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे. आणि जर घेतली नसेल आत्तापर्यंत तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन. पुणे जिल्हा हा एक अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि हे दुर्दैव आहे की ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात त्या पुणे शहरामध्ये आज ड्रग्ज, रेव पार्टीज, गोळीबार, कोयता गँग ह्याच गोष्टी असतात. हे दुर्दैव आहे. अहो, त्या पुण्याची जसे मुरली अण्णा लोकप्रतिनिधी आहेत तसे अमोलदादा आणि मीही तिथले लोकप्रतिनिधी आहेत. फार जड अंतकरणाने मी म्हणते, जेव्हा आमच्या ज्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सेवाभावी भूमिकेने काम करतो तेव्हा जेव्हा असे आरोप होतात तेव्हा आम्हालाही वाईट वाटतं की अरे चाललंय काय, करते काय हे सरकार? मग एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट यांची मुली बघत आहे का असं लोक आम्हाला विचारतात की एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट यांची मिली बघत आहे का, त्यांच्यामध्ये काही रॅकेट चाललंय का असं लोक आम्हाला विचारतात. मग याचं उत्तर मी काय देणार लोकप्रतिनिधी म्हणून? आणि मी तर सत्तेत नाही, मी विरोधी पक्षात आहे. मग त्यांना वाटतं विरोधक करतात, पण खरंच हा प्रश्न मला विचारला जातो. त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक्साईज आणि पोलीस ह्याच्याबद्दल जी अस्वस्थता पुण्यात आहे आणि जर खरंच एवढी मोठी रेप पार्टी झाली आणि अशी जर मुलं सोडत असतील तर हा देश मग गरिबांसाठी एक कायदा आणि या जे कोणी तिथून मुलं पळून गेली त्यांच्यासाठी वेगळा कायदा, हा कुठला नाही. हा देश असा चालणार नाही, कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. प्रत्येकाला एकच न्याय मिळणार. म्हणजे या ज्या पार्टीज होतात त्या पार्टीज बरोबर वरळी येथे नुकतंच एक म्युझिक कॉन्सर्ट झालं. गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्ट नंतर सरकारने खरं तर यात अनेक बूथ घ्यायला हवे होते, मात्र वरळी देखील तोच प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे अशा पार्टीज किंवा कॉन्सर्टला परमिशन्स देताना सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा का? आणि दुसरं म्हणजे या परमिशन्स देताना खरं तर वरळीची परमिशन्स देताना आधी पोलिसांनी ती नाकारली होती, मग कोणीतरी सांगितल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर ती परमिशन देण्यात आली. मात्र यामध्ये सहभागी होणारा तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. यांचा भविष्याचा विचार नेमका कुठेतरी सरकार करताना पाहायला मिळत नाहीये का? हे बघा, साधी पार्टी, कॉन्सर्ट, प्रोग्रॅम हे झाले पाहिजेत का? तर अर्थातच झाले पाहिजे. कुणाचंही परफॉर्मन्स ज्याला गाण्याबद्दल म्युझिकबद्दल आस्था आहे त्यांनी त्याला जावं, मजा घ्यावी, ऐकावं, एन्जॉय करावं आणि घरी जावं. प्रॉब्लेम त्या कॉन्सर्टचा नाही आहे. त्या कॉन्सर्टमध्ये मी मगाशी म्हणले तसं त्या वर्दीची भीतीच राहिली नाही. कारण का त्यांना असं वाटतंय ज्या पोलीस खात्याचा सार्थ अभिमान मला आहे त्या पोलीस खात्याच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे ज्याच्यामुळे त्याची भीती कमी झाली आहे, त्या भीतीला आज ड्रग्ज वाढलेले आहेत. मी आज नाही गेले अनेक वर्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करत आले की सगळ्यांच्या घरात मुलं आहेत,
तुम्ही पुढाकार घ्या, सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून ड्रग्जचं पूर्ण हे रॅकेट तुम्ही मोडून काढणार असेल तर ताकदीने आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू, सगळे मतभेद बाजूला ठेवू. पण ड्रग्सच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही हे वारंवार दिसते. आणि पुण्यामध्ये ज्या पार्ट्या चाललेल्या आहेत त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक्साईज अँड पोलीस डिपार्टमेंटची आढावा हा तातडीने घेतलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची त्यांना विनंती आहे. स्टेटस आहे माझी झोपडी जाळण्याचे केले प्रयत्न कावे जळेल अशी झोपडी आग ती ज्वलंत नाही. मला नाही माहिती बाई, मी काय ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय बोलता येणार नाही. आता ठाण्याचा विषय आहे. ठाण्यामध्ये विषय वन विभागाची नवीन होती त्याच्यावरती बिल्डरांनी खटला केला. त्यानंतर त्या जमिनीवर आरक्षण पडल्यानंतर महानगरपालिकेने जवळपास 288 कोटी त्यांना PDR म्हणून दिली. आता या न्यायालयाने सगळं घडलं असताना वन विभाग मात्र कुठेच आपली जमीन आता पण मिळवण्याचा प्रयत्न करतो. अरे वन विभागाचं काय सांगताय? पुण्यामध्ये काय चाललंय? पुण्यामध्ये हजारो झाडं तोडायचा पाप करते, सगळी हिअरिंग्स चालू आहेत. जरा तुमच्या पुण्याच्या रिपोर्टर्सला विचारा, प्रचंड पुणेकर अस्वस्थ आहेत. बोटॅनिकल गार्डनच्या इथे झाडं कत्तल करायचं पाप हे पुणा कॉर्पोरेशन करते. मी पत्रही लिहिलं आहे पुणा कमिशनरला की हे बंद करा सगळं. अहो काही झाडं उरली आहेत, श्वास कसा घ्यायचा? का कॉन्क्रीटमधून श्वास येणार आहे तुम्हाला? आम्ही पूर्ण ताकदीने राजकीय सगळे मतभेद, हा राजकीय विषय नाहीच आहे, हा पुणेकरांचा विषय. आणि पुण्यामधली ती झाडं आम्ही महाराष्ट्र सरकारला तोडू देणार नाही. सुनावणी आता चालली आहे, आमचा त्याला टोकाचा विरोध आहे. मॅटर सब ज्युडिस आहे. नाही पण माझा प्रश्न आहे की हे डिपार्टमेंट करतंय काय? गडचिरोलीला हाच प्रॉब्लेम आहे, पुण्यात हाच प्रॉब्लेम आहे, ठाण्यात हाच प्रॉब्लेम आहे, मुंबईत पण हाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे झाडांबद्दल महाराष्ट्र सरकारला आपल्याला श्वासच घेऊ द्यायचा नाही. गुदमारणार आहोत आपण, अशी परिस्थिती या सरकारमुळे होणार आहे. हे आणि यांचे प्रिय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. ते तुम्ही वारंवार असं म्हणाले त्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या संदर्भात पंतप्रधानांनी सगळ्या विरोधकांना सुद्धा बोलावं. आर्थिक परिस्थितीबद्दल जी खरं तर तपोपूर्ती झालेली आहे. आपले त्यांचे जे काही घटक मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं. आज नीती आयोगाच्या गव्हर्नमेंट काउन्सिलची पण आता मीटिंग होती आहे. विरोधक जे आहेत त्यांना मात्र या तपोपूर्तीच्या निमित्तानं बोलवलं गेलेलं नाहीये किंवा असं काही निमंत्रण आलेलं आहे का? बोलवावं असं वाटतं का तुम्हाला? नाही कशासाठी? आम्हाला बघा त्यांना काय आनंद साजरा करायचा आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आम्हाला बोलावं अशी आमची अपेक्षाही नाही. आम्ही फक्त ते माननीय देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा पहलगामचा हल्ला झाला म्हणून ऑपरेशन सिंदूर झालं. आणि त्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेब हे पहिले नेते होते जे म्हणले देश पहिला. आम्ही सगळे राजकीय मतभेद काढून देशाच्या ऐक्यासाठी आम्ही एकत्र. तीच आमची आजची भूमिका आहे की आज देश आर्थिक अडचणीत आहे, जगामध्ये काय चाललं हे बघताय. त्याच्यामुळे हा विषय अतिशय नाजूक आहे आणि गांभीर्याने घेतला पाहिजे. म्हणून माननीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वात एक ऑल पार्टी मीटिंग करून आर्थिक परिस्थितीवर एक मन मोकळेपणे चर्चा व्हावी. जसं ऑपरेशन सिंदूरला आम्ही सगळ्यांनी सरकारच्या बाजूने ताकदीने आम्ही उभं राहिलो, तसंही आर्थिक परिस्थितीत सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन देशाच्या हितासाठी आम्ही काम करायला तयार आहोत. पण ती भूमिका आणि आज आर्थिक परिस्थिती, देश आर्थिक अडचणीत आहे हे तर मान्य करायला पाहिजे. दररोज 2-2 रुपये वाढवायचे, गॅस सिलेंडरची सबसिडी पण कमी केली, उज्ज्वला योजनामधले पण सिलेंडर कमी केले. सिलेंडर कुणाच्या घरीत भरलेलं येत नाही, आलं तर 40 दिवस नाही. अहो काय सांगायचं, माझ्या मतदारसंघात सगळे लाईनीनी खेडशिवापूरला रेस्टॉरंट्स आहेत, सगळे चुलीवर मटण, जेवण, भाजी, पिठलं, भाकरी सगळं मिळतं. आज अर्धेच्या होऊन बंद झाले. मी का उदाहरण सांगते? रेस्टॉरंट नुसतं नाही, ते शेतकरी आहे, समोरच्या बाजूला रेस्टॉरंट चालवतात, मागे शेती करतात. काय त्यांना आर्थिक अडचण आली आहे माहिती आहे का तुम्हाला? तेच MSMEs, सगळे MSMEs अडचणीत आहेत. आपला हा डॉलरचा भाव तर काय विचारूच नका, हिशोबच बंद केला आम्ही काय. आणि पेट्रोल डिझेलचे भावाचा एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं दाखवलेली पण आहे की मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा डॉलर काय होता आणि ऑइल प्राईस काय होते. त्या काळामध्ये माझा नंबर एखादा पुढे असेल पण मला असं वाटतं बॅरल 108 का 110 पर्यंत पोचला होता
आणि आपली रुपी वर्सेस डॉलर 60 का 65 रुपये होतं आणि तेव्हा आपली पेट्रोल डिझेल 60 आणि 70च्या मध्ये होते. आता डॉलरचा 90च्या पुढे गेला आहे. ऑइल प्राईस 90मध्येच आहे, अजून 100 पार झालेली नाही. कधीतरी होते कमी जास्त, 105 110पर्यंत जाते, परत येते. डॉलर वीकच्या वरती आपण वीक झालो आहे. पण पेट्रोल डिझेलचे भाव मनमोहन सिंग साहेबांच्या पेक्षा जास्त आज आहेत. मग मनमोहन सिंग साहेबांनी जेव्हा डिझेल पेट्रोलचे 2 रुपये वाढवले तर एवढा मोठा गोंधळ घालायची भारतीय जनता पार्टी. आज डॉलरचा वीक झाला आहे चंबीतो आपण, पण तेलाचा भाव कमी आहे. मग तुम्ही का पेट्रोल डिझेलचा भाव वाढवताय? मग मनमोहन सिंग साहेबांनी केलेलं काम जास्ती चांगलं आहे या सरकारपेक्षा. मॅनेजमेंट पेट्रोल डिझेलच्या भावाची. ऑपरेशन सिंधूचा उल्लेख केला तेव्हा तुम्ही परदेशी दौरा केला, त्याचं निष्पन्न काय निघालं? ऑपरेशन सिंदूरपेक्षा पेहलगामचा हल्ला. हे वर्ल्ड अफेअर्समध्ये आलं आपल्याचं नाही, ऑपरेशन सिंदूर आम्ही देशाच्या हितासाठी सगळे गेलो. माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना निरोप पाठवले. देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या हितासाठी आम्ही जगभर सगळे खासदार गेलो. पण हे दुर्दैव आहे की नंतरची आत्ताची फॉरेन पॉलिसी, आपल्या पोझिशन या आज कुठेतरी अडचणीत आहे अशी एक भावना ही जगामध्ये जेव्हा आपण वाचतो किंवा चर्चेत येतो, डायलॉग करतो, तेव्हा त्या कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चालल्या आहेत आणि कदाचित लाँग टर्मला त्या भारतासाठी योग्य का अयोग्य अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. एक काळ असा होता की फॉरेन पॉलिसीबद्दल आपण अतिशय फर्म होतो. आत्ता आपली फॉरेन पॉलिसी तेवढी स्ट्रॉंग राहिलेली नाही. हे एक विरोधक म्हणून मी म्हणत नाही, अनेक सरकारमधल्या लोकांचंही तेच मत आहे. देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अपना मन की बात कहने का अधिकार है. तो संजय राउत जी हमारे लिए, मेरे लिए व्यक्तिगत मेरे बड़े भाई हैं, तो उन्होंने एक अच्छा सुझाव दिया है. लेकिन वो सर आपको क्या होगा कैसे होगा ये वक्त ही बताएगा. और जो तृणमूल कांग्रेस में होता है वो हम सह चुके हैं. पहली शिवसेना तोड़ी, उसके बाद एनसीपी तोड़ी, अब तृणमूल की बात. तो हम ये भुगत चुके हैं. इसीलिए हम तृणमूल के साथ पूरी ताकत से है. अभी कोर्ट जाएंगे, पूरी लड़ाई करेंगे और सत्य में जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. मैं किसी को राय नहीं देती, ये वक्त ही बताएगा. और ममता दीदी इस देश की बहुत बड़ी नेता है, लड़ाऊ है. वो जो करेंगी वो उनके लिए, तृणमूल के लिए, देश के हित में ही करेंगी. देखिए, राजनीति में कोई ख़त्म नहीं होता. मैं चाहती भी नहीं कोई ख़त्म हो. क्यों ख़त्म हो? लोगों को लगता है कि दीदी को ख़त्म करे. दीदी को कोई ख़त्म नहीं करता. दीदी की मेहनत को, विचारधारा को कोई ख़त्म नहीं कर सकता. देखिए, ममता दीदी की और सोनिया जी की एक मीटिंग हुई, वो दोनों ही उस मीटिंग में थी. तीसरा तो था नहीं. मैं तो उस मीटिंग में थी नहीं. ना कांग्रेस ने मुझे कुछ बताया, ना तृणमूल ने मुझे बताया. तो मैं कैसे कह सकती हूँ कि क्या बात दोनों में हुई. देखिए, अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूँगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है. बारिश तो आने दो, फिर देखेंगे. मुझे नहीं पता भैया. काफ़ी ऑपरेशंस चलती रहती है. पहले अस्पतालों में हुआ करती थी, अभी बीजेपी करने लगी है. ठीक है, नया नया उनको शौक बना है, पार्टियां तोड़ो, घरों तोड़ो. ये एक सशक्त लोकतंत्र के लिए हानिकारक है. अभी इंडियन लाइन्स की मीटिंग में उसमें कहा जा रहा है, संजय राउत तरफ से कहा गया कि उन्होंने ऐसा कहा कि अगला जो चुनाव जो होने जाएगा तो प्रधानमंत्री का चेहरा लेके जाए. क्या इस तरह की बातें हुई?
देखिए बहुत सारे विस्तार में बातें हुई मीटिंग में और हर 2 महीने हम लोग मिलेंगे। सबसे बड़ा इम्पोर्टेंट था कि SIR पे हम सब ने काम करना चाहिए। एकजुट में हर 2 महीने हम लोग मिलेंगे। अगली बार हम हैदराबाद में मिलने वाले हैं और काफ़ी कुछ काम हम एक दूसरे के लिए हमारे लिए जिस तरह से हमारी पार्टियां तोड़ी गई उसका जो लीगल पॉइंट ऑफ व्यू है, एक दूसरे को जो हम मदद कर रहे हैं उस पर भी विस्तार से हम एक दूसरे के साथ हैं और देश के हित के लिए हम हमारी इंडिया अलायंस एकजुट से लड़ती रहे। उद्धव जी ने बहुत सारी बातें की, मैं खुद मीटिंग में थी, मैं खुद उनका वक्तव्य सुन चुकी हूँ। बहुत सारी उद्धव जी ने बहुत सारे सुझाव दिए उसमें और इंटरनल हमारी मीटिंग थी, तो जो सारी बातें हमारी है वो हम आगे अगली मीटिंग में करेंगे। क्या असं काय बोलले नाही, मी ज्या मीटिंगमध्ये होते तेव्हा मी काय ऐकलेलं, पण खूप बऱ्याच सूचना केल्या, त्यांची आम्ही नोंद घेतलेली। ते नाही मला, मी नाही ऐकले, आम्ही मीटिंगमधलं सगळं ऐकलं, पुढचं मला माहिती आहे। देखिए 12 साल में जब इतना अच्छा काम किया है, उस भाषण में कांग्रेस तो बहुत नाराज़ी उन्होंने जताई। अगर मैं 12 साल काम करती तो मैं कांग्रेस का नाम ही क्यों लेती, मैं मेरे काम के बारे में बोली। 12 साल के बाद भी भारतीय जनता पार्टी को कांग्रेस के बारे में बोलना पड़ता है, इसी में कांग्रेस का यश है। देखिए मोदी जी तो करते आ रहे हैं, अच्छी बात है, लेकिन मनमोहन सिंह जी ने भी बहुत मेहनत की। आपको याद होगा, आपने प्रेसिडेंट ओबामा जी की अगर किताब पढ़ी होगी, उसमें प्रेसिडेंट ओबामा जी ने लिखा है कि मेरे लिए, मैं मनमोहन सिंह जी को मेरा गुरु मानता हूँ। ये बहुत बड़ी बात है। लोकतंत्र में अच्छी बात है, एक दूसरे को के लिए ये रिश्ते रखना अच्छी बात है। अमेरिका का तो बेस ही मनमोहन सिंह जी ने किया ना, ओबामा जी प्रेसिडेंट थे तब, न्यूक्लियर डील भी तभी साइन हुआ। आपको याद होगा, अभी हमारा अमेरिका के साथ क्या रिश्ता है कॉमर्स में, इसकी भी क्लैरिटी नहीं है अभी, मतलब मुझे तो नहीं, मैंने ना पढ़ा है कई जगह, ना पढ़ने में आया। आपको कुछ अलग पता होगा तो बताइए। अटल बिहारी वाजपेयी, या अटल जी। मैम पॉपुलर जनता पार्टी के नाम से कुछ युवाओं ने प्रोटेस्ट किया था दिल्ली में, अब उन्हें कर रहे हैं, पहले अपोजिशन में आपके अलायंस की तरफ से सपोर्ट करते थे, पिछले कुछ दिनों से ये बताने की कोशिश हो रही है कि ये भारतीय जनता पार्टी द्वारा हो सकता है। देखिए एक सशक्त लोकतंत्र में हर एक को, कल आप भी पार्टी चालू कर सकते हैं, इसमें गलत क्या है, कोई भी कर सकता है। तो मेरे ख्याल से एक सशक्त लोकतंत्र में किसी को भी पार्टी शुरू करने का अधिकार है। ओके, फॉरेन पॉलिसी आणि प्राइम मिनिस्टर्स परफॉर्मन्स इज 2 डिफरेंट थिंग्स है, दे आर कंप्लीटली डिफरेंट। फॉरेन पॉलिसी अलग होती है और प्राइम मिनिस्टर्स रिलेशनशिप्स एंड विजिबिलिटी अब्रॉड आर 2 डिफरेंट थिंग्स। बहुत अंतर है दोनों में, बहुत लंबा है, आधा घंटा लगेगा फॉरेन पॉलिसी के लिए। नाउ आई विल एक्सप्लेन टू यू, इफ यू हैव हाफ एन आवर, व्हाट इज द डिफरेंस। आधा घंटा लगेगा। मांग कर रही है, वही तो मैं कह रही हूँ, जो मैं कह रही हूँ वही आप कह रहे हैं कि आर्थिक परिस्थिति बिगड़ रही है, इसलिए जल्द से जल्द बात होनी तो चाहिए, उस पर डिस्कशन तो होना चाहिए। जब पार्लियामेंट का सत्र शुरू होगा अगले महीने, पहला हम डिस्कशन इसी पे मांगेंगे।
थँक्यू. I want to explain to him the difference in foreign policy as well as no, because I have deeper understanding. No, for his deeper understanding, what is the difference? I know that. हे घेऊन जा. घेऊन जा. हे घ्या ना. हां? ओ सॉरी सॉरी. It's a problem.